तालुक्यातील खरवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळा शिकणाऱ्या 6 वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते। पोलीस विभागाने तातडीने गुन्ह्याची दखल घेत आरोपीला 24 तासाच्या आत बेड्यात ठोकले। 12 तारखेला मुलगी शाळेतून परत न आल्याने घरच्यांकडून तिचा शोध सुरू झाला, मात्र मुलगी मिळून न आल्याने थेट पोलीस ठाणे गाठले। पोलीस विभागाने मुलगी हरवली असल्याचा गुन्हा नोंद करून घेतला। त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मुलगी एका नातेवाईकांसोबत मोटरसायकलवर बसून गेली असल्याचा सीसीटीव्ही मिळाला। त्यावर सापळा रचत मात्र मुलगी एका केळीच्या बागेत मृत अवस्थेत मिळून आली। तातडीने आरोपीचा शोध घेतला। या संस्थेत आरोपीला अटक करण्यात आलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नंदुरबार जिल्हा येथील तलोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी एक तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती। दिनांक 10/9 रोजी रात्री ती तक्रार आलेली होती। त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी मोटरसायकलचा शोध करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू असताना दिनांक 12/9/2024 रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलोदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत एक गावामध्ये एक केळीच्या शेतात एक प्रेत मिळून आलेली आहे। घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे तलोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि त्या मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदर प्रेत हा अल्पवयीन मुलीचा आहे। त्यानंतर त्या प्राथमिक दर्शनी त्यामध्ये अत्याचार व खुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी 12 तारीख रात्रीपासून सकाळी 13 पर्यंत घटनास्थळ व संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करण्याकामी तलोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प केले होते आणि त्या अनुषंगाने 13 तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आला।